इंडियन क्रिकेटमध्ये शुभमन गिलचं नवीन पर्व सुरू झालेलं आहे. शुभमनचा इरा आता स्टार्ट झालेला आहे. 20 जूनपासून इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज होणार आहे. इंडिया तेथे 5 टेस्ट मॅचेस खेळणार आहे आणि या टेस्ट सिरीजसाठी आता सिलेक्शन कमिटीने आज इंडियाची टीम डिक्लेअर केलेली आहे. या टीममध्ये 18 जणांना सिलेक्ट केले गेले आहे. 18 मेंबरची ही टीम निवडण्यात आलेली आहे आणि त्या टीमचा कॅप्टन म्हणून शुभमन गिलला सिलेक्ट केलेला आहे. शुभमन गिल कॅप्टन म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि आता शुभमनचं नवीन पर्व सुरू झालेलं आहे. शुभमन गिलच्या आधी तसे 2-3 नावांची चर्चा होती. त्याच्यामध्ये रिषभ पंत होता, जसप्रीत बुमराह होता. जसप्रीत बुमराहचं नाव तर सगळ्यात पुढे होतं, पण बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याला इंजुरी झाली आणि तो बरेच महिने लांब होता. आणि ही जी टेस्ट सिरीज आहे इंग्लंडची, त्याच्यामध्ये सुद्धा तो 5च्या 5 टेस्ट मॅचेस खेळू शकणार नाही. तो बहुतेक करून 3 टेस्ट मॅचेस खेळणार आहे. रिषभ पंतचं काय झालं? रिषभ पंत T20 आणि वन डे दोन्ही फॉर्मॅट सध्या खेळत नाही, म्हणजे तो इंडियन टीममध्ये त्याला सिलेक्ट केलेलं नाही. त्याचा जो फॉर्म आहे व्हाईट बॉल फॉर्मॅटचा तो खराब आहे. रिषभ पंतला व्हाईस कॅप्टन म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. व्हाईस कॅप्टन म्हणून रिषभ पंत सिलेक्ट केलेला आहे. आता ही जी 18 जणांची टीम आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाला सिलेक्ट केलं आहे ते एकदा बघूयात. आता जो फुल स्क्वॅड आहे, जे 18 मेंबर्स आहेत, त्याच्यामध्ये शुभमन गिल कॅप्टन, रिषभ पंत हा व्हाईस कॅप्टन आहे. त्याच्यानंतर बॅट्समनमध्ये यशस्वी जयस्वाल, KL राहुल, साई सुदर्शन आणि अभिमन्यू ईश्वरन हे आहेत आणि करुण नायर पण आहे. ध्रुव जुरेलला विकेट किपर म्हणून त्यांनी सिलेक्ट केलेला आहे. आता रिषभ पंत सुद्धा आहे विकेट किपरमध्ये. त्याचा बॅकअप म्हणून ध्रुव जुरेल सुद्धा विकेट किपर म्हणून सिलेक्ट झालेला आहे. जे ऑलराऊंडर आहेत त्याच्यामध्ये नितीश रेड्डी आहे, रवींद्र जडेजा आहे, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर हे ऑलराऊंडर म्हणून यांनी सिलेक्ट केलेलं आहे. तर फास्ट बॉलिंगमध्ये जो रिपोर्ट येत होता की शामी फिट नाही, टेस्टसाठी शामी फिट नाही, त्याच्यामुळे मोहम्मद शामीला सिलेक्ट केलेलं नाही. जो पेस बॉलिंग लीड करेल तो आहे जसप्रीत बुमराह आहे त्याच्यामध्ये. नंतर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग आणि हे आहेत फास्ट बॉलर. आणि कुलदीप यादव हा एकटा स्पिनर म्हणून, जो फ्रंटलाईन स्पिनर आहे कुलदीप यादवला सिलेक्ट केलेला आहे. एकटाच फ्रंटलाईन स्पिनर कुलदीप यादव आहे. मित्रांनो, तुम्हाला या टीमबद्दल काय वाटतं? कोणत्या प्लेअर याच्यामध्ये असायला पाहिजे होता, कोणता प्लेअर नसायला पाहिजे होता, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. शुभमन गिलला जे कॅप्टन म्हणून सिलेक्ट केलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा.